सांगतो. मी महादेव जाधव वडगावकर, शिवसेनेचा भोकर तालुका प्रमुख आहे. 2025च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ लक्ष्मी महादेव जाधव ही प्रभाग क्रमांक 2मधून शिवसेनेतर्फे उभी होती. ही इलेक्शन एक प्रभावीपणे लढावं त्यासाठी मी शेती गहाण ठेवली होती आणि त्यानंतर इलेक्शनमध्ये माझा पत्नीचा निसटता पराभव झाला आणि आढावा बैठकीमध्ये ज्यावेळेस 13 तारखेला श्रीकांत शिंदे साहेब नांदेडला आले होते त्यावेळेस त्यांना ही बाब समजली की आपल्या एका कार्यकर्त्यांनी शेती विकली आणि शिंदेसाहेब असो का एकनाथ शिंदेसाहेब असो ह्यांची शेतीची नावं जुळलेली आहे. त्यामुळे त्यांना शेती विकली ही बाब खटकली आणि त्यांनी मला लगेच बोलून घेतलं तर असंच काय कसं झालं काय नाही. तुम्ही सांगितलं असं सर ते गेली काय नाही. तर साहेबांना म्हणले तसं नाही तू ठाण्याला ये आणि ठाण्याला बोलावून मला ती शेती संबंधिताकडून परत किती एकर शेती 22 गुंठी शेती होती. ती शेती ती आता किमतीचं काय नाही पण त्यांनी परत घेऊन दिली हे सगळ्यात महत्त्वाचं. पैसे खूप लागले पण देणारे बी दातृत्व शक्ती पण पाहिजे ना. कारण मी आतापर्यंत 30-35 वर्ष समाजकारण राजकारण केलं पण मी एकनाथ शिंदेसाहेब श्रीकांत शिंदेसाहेबासारखा नेताच बघितला नाही. कारण बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. राजकारणात खूप आश्वासनं खूप ढिगभर देतात पण इतभर बी माणूस काय करत नाही. पण ह्यांनी न बोलतासुद्धा आणि कोणालाच माहीत नाही, आमच्या आमदार साहेबाला माहीत नाही, जिल्हा प्रमुखाला माहीत नाही की काय केलं काय नाही, पण शेती त्यांनी परत घेऊन गेली. तर आई वडिलांची काय भावना काय? आई वडील तर नाहीत मला, पण पत्नी आम्ही कुटुंब सगळे भेटायला गेलो साहेबाकडे. म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला कोणीतरी दिले त्याच्याशिवाय म्हणजे त्याला महत्त्व नाही पैसे तर पैशाचं मोलच नाही. कारण हे बघा दातृत्व शक्ती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसे किती दिले काय दिले पण माझी जी 22 गुंठे हायवेची जमीन होती ती वापस घेऊन दिली. कारण याच्यापेक्षा मोलच नाही आणि ते आमच्यासाठी हे आहे. आणि शिंदेसाहेब असो की श्रीकांत शिंदेसाहेब असो ह्यांनी हे शेतकऱ्यांसाठी हे आहेत म्हणजे शेतकऱ्या 22 गुंठ्याचे सगळे पैसे त्यांनी दिले. हो त्यांनी दिले आणि शेती परत. आज एक शेतकरी बांधव आला होता त्याला तुम्ही मदत केली तर त्या संदर्भात काय सांगाल की फक्त आम्हाला एक हे ऐकायचं आहे की काय आहे नेमकं. आमचा तालुका प्रमुख आहे. गेल्या महिन्यामध्ये मी जेव्हा नांदेडला आलो होतो 30 तारखेला तेव्हा असाच संवाद दौरा होता. त्या दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्यांशी बोलत असताना आमच्या सगळ्या माहितीच आहे जाधव तर त्या तालुका प्रमुखाने त्यांनी स्वतःनी काही सांगितलं नाही. चर्चेमधून जे आहे ह्या तालुका प्रमुखाचं नाव आलं आणि तेव्हा त्याला जेव्हा विचारलं बाबा संघटना कशा प्रकारे त्या ठिकाणी वाढते काय करतोय त्या ठिकाणी जिल्हा परिषद महानगरपालिकेला त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या तर अशा त्या बोलण्यातून जे आहे ते असं कळलं की बाबा जेव्हा निवडणुका लढवल्या काही मतांनी जे आहे त्याचा पराभव झाला पण त्यांनी आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी गहाण ठेवली आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे कार्यकर्ता पक्ष कसा वाढेल याच्यासाठी काम करत असतो. तर त्या कार्यकर्त्याच्या मागे देखील पक्ष ठामपणे उभा आहे हे देखील त्याला सांगण्याचं काम आम्ही त्या वेळेस केलं आणि आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने त्या आमच्या कार्यकर्त्याला त्याची जमीन देखील परत त्याच्या नावावरती जी आहे ते 1 महिन्यामध्ये करून जे आहे ते त्या ठिकाणी मिळाली. तर जेव्हा जेव्हा अशा गोष्टी ज्या आहेत त्या कानावरती येतात तर कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं काम पक्ष संघटना या ठिकाणी करत असते. पक्षाला ताकद देण्यासाठी काम करत असते. पक्षाचा जो आमचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे जो गेले अनेक वर्ष या ठिकाणी लढतोय त्याला कशी ताकद मिळेल त्याला कसं बळ मिळेल याच्यासाठी जे आहे प्रत्येक वेळेस पक्ष उभा राहत असतो. फक्त कार्यकर्त्याच्या बाबतीतच नाही बाकी जेव्हा पण महाराष्ट्रामध्ये कुठलं संकट असतं किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय असेल तर तिथे पहिले धावून जाणारे जर कोण व्यक्तिमत्व असेल तर ते शिंदे साहेब असतात. सर अशोक खरात यांच्या जीवनावर एक चित्रपट होतोय त्याच्यामध्ये रुपाली चाकण यांची भूमिका जी आहे त्याच्यावर काय बोलला राष्ट्रवादीचे विरोध होतोय त्यांना तो महामंडळ दिले जाते ते देऊ नका असं पत्र कोणाला आनंद परांजपे साहेब कोण बोलला राष्ट्रवादी अरे राष्ट्रवादीमध्ये नाही ते आता शिवसेनेमध्ये महामंडळ देऊ नका असं पत्र पक्षामध्ये आपल्याला भेटणार आहेत आणि त्यांना पत्र दिले. मला माहिती खूप महत्वाच्या गोष्टी